त्याचबरोबर शिवकर येथून जी मान्यवर मंडळी उपस्थित झाले त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. चला गेम ऑन करा. पंढरीनाथ चोरगे साहेब यांचा सन्मान करणार आहोत. पंढरीनाथ चोरगे साहेब यांचा सन्मान केला जातोय. सन्मान करणार आहोत मच्छिंद्रजी ढवळे, पुंडलिकजी माळी आणि कमलाकरजी ढवळे तसेच गणेशजी ढवळे शिवकर येथून आयोजकांवर असणाऱ्या प्रेमापोटी ही मंडळ येथे उपस्थित आहे. यायचे ढवळे परिवार येथे उपस्थित झालाय शिवकरवरून. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. मच्छिंद्र दादा ढवळे, पुंडलिक दादा माळी, कमलाकर दादा ढवळे आणि गणेश दादा ढवळे या मान्यवरांचा सन्मान करतोय. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना जेडीएम बेलवली वर्सेस, मॅच चालू करा, चिंचपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी जेडीएम बेलवलीला. आयोजन टीम एक आयोजक टीम ऑलरेडी सुपर 6 ला प्रवेश करती झाली. असेल का दुसरी टीम सुपर 6 पर्यंत जाणारी जेडीएम बेलवली? चला पहिला सामना. रविदादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद असतील सर. एक बेलवली टीम सुपर 6 मध्ये पोहोचले. दुसरी ठरेल का जय दुर्गा माता बेलवली त्यांच्या विरोधात आपण पाहतो हिमांश क्रिस्टी इलेव्हन चिंचपाडा. दोन्ही टीम अगदी ताकदवर टीम आहे. या विभागातील आपण जर पनवेल तालुक्यातील टीमचा विचार केला दोन्ही टीम अगदी ताकदवर आहेत. मॅच लावली सुरुवात, ग्रीन सिग्नल आपण त्यांचा. लेट्स प्ले. पहिलाच बॉल संकेत पाटीलचा. फुल टॉस होता, दिशा दिले फक्त. डीप मिडविकेटला बॉल चालला, कार्पेटला गुदगुला करत. हा म्हणता बॉल जाईल सीमा पार. आलाय सरपंच सदस्य चषकामधील दिमागदार चौकार. यांचे इथे आगमन होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यायचंय मंचावर उमेश दादा पाटील. एक सूचना असणार आहे, सामना चालू असताना कोणीही गाडी मधून नेऊ नये. इनिंग ब्रेक मध्ये गाड्या पलीकडे नेल्या तर चालतील, सामना चालू असताना नेऊ नका. ओर टू कॉम्बॉक्स. चौकार पहिल्याच बॉल वरती दर्शन पाटीलच्या बॅट मधून. याबाबतचा बॉल, यस, बॅटची कडा, क्लिअर साऊंड यावर ऐकायला. आणि पहिला धक्का ज्या बॅटरनं पहिल्या बॉल वरती चौकार लगाला होता, सबसे कातील दर्शन पाटील असा वाटला होता, तो आता परतेल मैदानाच्या बाहेर. पहिला झटका बसतोय जेडीएम बेलवली टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. फोटोग्राफी मधील नंबर 1 फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख आहे समीरजी पवार वयाळ यांच्या माध्यमातून या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. न्यू बॅटर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. सूरज दाखल झाला. सूरज सामंतचा विचार केला. खरं तर एक मॅच पाहिली होती भोकरपाड्याच्या मैदानावर, त्यांनी 50 अर्धशतक झलकावलं होतं. तो सूरज दाखल झाला. बाईक मान यावरचा बॉल फटका सुरेखा, अगदी सुईतून धागा काढावा तसा बॉलला केला गॅप मधून. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, अगदी पाखमान सूरज सावंतच्या बॅट मधून हा कलात्मक फटका. आठ धावा धावफलकावरती लागला. पहिला बॅटर आपण पाहायला गेला दर्शन पाटील लवकर बाद झाला. एक चौकार त्यांनी लगावला, त्यानंतर आपण पाहायला गेला
बॅटची कडा तो देखील बाद झाला, परंतु या सूरज सावंतनं काय सुरुवात केल्या. संकेत वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉल वरती बीट केलं संकेतनं. करता पूर्णपणे बसवलं होतं. लेग बायच्या स्वरूपात याकडे 10 होईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 9 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जातील. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आणि पहिले षटक अगदी पाबंदी असणार आणि त्याच्यामध्ये सुरुवात मित्रमंडळींना थोडीशी बॅलन्स आहे. दोन्ही टीमने चांगली सुरुवात केल्या, कारण आपण पाहायला गेलं संकेत पाटील एक विकेट देखील मिळवले. दर्शन पाटील सारख्या मोठ्या हॅलो एक महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर आकाश पवारच्या पारीचा अंत होतोय. अप्रतिम चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवर आपला नेहमीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि आकाश पवारच्या रूपानं पहिली विकेट मैदानातून, दुसरी विकेट मैदानातून बाहेर जातीये. परशुरामजी फडके बिहिगर येथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो यायचं आपण या क्रिकेट मंचावर. आपलं स्वागत आहे. ध्रुव मालकर तळवली हे देखील उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो यायचंय. अंकुशजी मालकर तळवली यांनाही विनंती करतो यायचंय क्रिकेट मंचावर. पद्माकरजी फडके मॅच कडे आपण पाहतोय. संकेत पाटील कमालीची फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. पंचांकडे जरूर अपील करतात, परंतु आपण पाहायला विश्वास नाही तर परंतु अपील करणं त्यांचं काम आहे आणि तिने या बॉल वरती गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. काय कमाईची 1 नॉट बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला संकेत पाटीलचा. त्याने 8 धावा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, 9 धावा खर्च केला आणि 2 विकेट अगदी संपादन केला. कमालीची 1 नॉट यावर सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 2 विकेट डाऊन झाल्यात. ते जय दुर्गा माता बेलवली या टीमच्या JDM बेलवली थोडीशी अडचणीमध्ये आवाज पाहायला मिळते, पण तू सावरावं लागेल. त्याआधी जाऊया आता डीजे कडे. नितीन डीजे वाजव गाणे तुझे. तांडेल यांचे चिरंजीव खाली पडले आणि हाताला क्रॅक गेलाय. दवाखान्यात पनवेलला घेऊन गेले, परत आले आणि कर्तव्यनिष्ठ कशाला म्हणतात. 6 रजनीमध्ये पंचांची भूमिका पार पाडणारे आणि पंचांचा पॅनल ज्यांच्या ताब्यात आहे ते सुनीलजी तांडेल पुन्हा एकदा पंचगिरी करण्यासाठी इथे स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण कर्तव्य पहिलं. आणि खरंच मनापासून सुनीलजी तांडेल यांना सलाम. ओर टू कॉम्बॉक्स. यावतचा बॉल लॉफ्टेड, परंतु क्षेत्ररक्षक आहे. यावत कमालीचा जजमेंट. क्षेत्ररक्षकाने टिपला झेल आणि संपवला. जो खेळाडू अतिशय घातक ठरला असा सूरज सावंतचा या मॅच मध्ये खेळ अगदी तिसरा झटका बसला. JDM बेलवली टीमला घरच्या मैदानावरती थोडस संघर्ष करताना पाहायला मिळते हे बेलवली टीम. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं आपण इतिहासामध्ये देखील पाहिलं असेल. त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे ना आपण पाहिलं ऑफिशियल पॅनलची, ते पुन्हा एकदा अगदी परतलेत. बस आपण पाहायला गेला खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले होते, परंतु अगदी आपण पाहिला मोठी दुखापत त्यांच्या मुलाला आपण पाहायला गेले, परंतु ते देखील पुन्हा एकदा आपल्या जबाबदारीवर परतले. त्यांना त्यांचं एक मनाच्या अंतकरणापासून आभार असेल. खूप चांगले ऑफिसर्स आहेत आणि यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या समवेत देखील केल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती लागल्यात.
याबाबतचा वेगवान आणखीन एक सुलभचा आपण पाहतोय, हा दुसरा गोलंदाज आहे आणि वेगवान आहे. रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण सटीक वाईट यॉर्कर पाहिला, वाईट लाईन वरती हा बॉल नक्कीच आपण पाहायला मिळाला. कमालची गोलंदाजी होती निलेश पाटील, तुषार सोरगे. आता हे मिडल ऑर्डरचे बॅट्समन काही कमाल करतील का? पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण आपण पाहायला गेला 10 अंकावरती 3 विकेट गमावल्यात. आणखीन एक सटीक यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक टू द बॉलर, परंतु याबाबत कमालची गोलंदाजी होती. अक्षरशः टोक रक्षिंग यॉर्कर याबाबत पाहायला मिळतात आणि यॉर्कर फेकणं देखील सोपं नसतं. जरासा बॉल इकडचा तिकडा झाला तर अगदी इन बाट मध्ये कधी कधी येतो. गोलंदाजासाठी खरं तर मित्रांनो खूप कठीण गोष्ट असते, परंतु सोपी करून ठेवल्या सुलभनं. नावच सुलभ आहे आणि याबाबत सर्वच गोष्टी त्याच्या बाजूने आता घडल्या जातात. निलेश पाटील ऑन स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतील. याचा बॉल पुन्हा एकदा सटीक खोलवर टप्प्याचा बॉल होता, एक शिकी सिंगल कंप्लीट केल्या निलेश पाटील यांच्या सोबतीनं तुषार चोरगे यांना आपण पाहतोय. टीम जाऊन पोहोचेल आता जेडीएम बेलवली 11 अंकावरती. 3 गडी बाद झाले. आपण जर पाहायला गेलं आघाडीचे 3 बॅटर लवकर बाद झाले. आधी दर्शन पाटील, त्यांना सूरज सावंत, त्यानंतर आपण पाहायला गेला आकाश पवार सारखा मोठा फलंदाज गोल्डन डक ठरला. याबाबतचा बॉल शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्याने सोडला झेल, बॉल चला डीप मध्ये, सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न. चांगलं कम्युनिकेशन याबाबत पाहायला मिळालं. 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट केल्या त्याबाबत आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती थोडासा बदल होईल. टीम जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. कोणत्या टीमचे 3-13 वाजतील हे 2 सत्रांच्या समाप्तीनंतर आपल्याला समजेल, परंतु आता सुरुवातीला थोडं संघर्षमय परिस्थिती आहे. परंतु आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असो, त्यामुळे संघर्ष करावाच लागेल. बेलवली टीमच्या बॅटर्सला ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न, पण तो नाही. निलेश पाटील यांनी थांबवला. तुषार चोरगेला या बॉलवरती एकच सिंगल आल्या. काय कमालीची गोलंदाजी सुलभची राहिली. अफलाटून 50 बॉलिंग परफॉर्मन्स त्याचा राहिला. त्याने धावा खर्च केल्या फक्त या षटकामध्ये 5 आणि एक मोठी विकेट त्याच्या नावावरती. आणि बघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जेडीएम बेलवली पोहोचले 14 अंकावरती. 3 गडी गमावलेत. अशी परिस्थिती, नाजूक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती बेलवली टीमची. सरीनं 14 धावा जमवल्यात. का विकेट येतात, धावा थांबल्या जातात, हे चित्र आपण सातत्यानं पाहिलं. परंतु त्या पार्टनरशिपची गरज आहे, कारण एखादी आपण पाहायला गेलं उंच इमारत जेव्हा उभारायची असते त्याचा बेस याबस भक्कम असणं, पाया भक्कम असणं गरजेचं असतं. परंतु बेस ढासळला आणि त्यानंतर अगदी जबाबदारी आली निलेश पाटील आणि तुषार चोरगे यांच्यावरती. इथून देखील सुरुवात केली गेली पाहिजे, कारण जिथे सर्व काही संपलं असं वाटतं ना, तीच तर खरी सुरुवात असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर याबस आपण पाहतोय सतीश मिसाल दाखल झालेत. आणखीन एक वेगवान गोलंदाज तुषार चोरगे. याबतचा फ्लाइंग स्ट्रोक खरेकडे करण्याचा प्रयत्न फसला गेला. फुटवर्कचा वापरच होत नाहीये. क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्वाचा मानला जातो. अगदी खरेकडे स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न फसला. बॉलच्या मिरिटनुसार केलं गेलं पाहिजे, बॉल पर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. चपल झालेत, परंतु या बॉल वरती फुल टॉस वरती दांडी गोल केल्या, स्वतःवरती नाराज असतील. 4था धक्का बसतोय जेडीएम बेलवली टीमला 14 या अंकावरती. का बसला घरच्या मैदानावरती आपण पाहायला गेला. अगदी जो चिंचपाडा संघ त्याने अक्षरशः आपण पाहायला गेला नाजूक परिस्थितीमध्ये टाकला गेला. आणलाय मी तर म्हणेन बेलवली टीमला 4था वरती 4था धक्का. सतीश मिसालनं आपण पाहायला गेलं 2 चेंडू फेकलेत आणि आपण पाहायला एक विकेट त्याच्या नावावरती. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा तुम्ही एकच करा, प्रयत्न. कारण न थांबता, न थकता, न हारता जर तुम्ही प्रयत्न केले तर या प्रयत्नांच्या समोर कधी कधी नशीब देखील झुकतो. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जरी तुमची वेल वाईट असली तरी चांगली वेल देखील येऊ शकते, ती तुम्हाला आणावी लागेल. बॅटर वेदांत पाटील, वेदांत पवार आपण पाहतोय ऑन साइडला फटका, डीप काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल वेदांतनं कंप्लीट केलं. टीमच्या टोटल मध्ये थोडीशी वाढ होईल. आता टीम जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद झालेत. आता संपूर्ण जबाबदारी एक्सपिरियन्स खेळाडू निलेश पाटील यांच्यावरती असेल, कारण एक्सपिरियन्स इज द मोस्ट डेंजरस वेपन असं म्हटलं जातं. त्यामुळे यावेळेस एक्सपिरियन्स आपण पाहायला गेलं
आता विस्फोटक रूप धारण करावंच लागेल निलेश पाटील यांना. त्यांच्या अगदी आपण पाहायला गेलं मनगटातील ताकद तुम्हाला आता दाखवावीच लागेल. यावरचा बॉल पाहिलं जाईल. लाईन कशी आहे, सिंगलचा आवाज प्रयत्न होता परंतु रोखलं गेलं निलेश पाटील यांच्या माध्यमातून. पंचांचा वाईटचा इशारा आला. खराब बॉल होता. दिशा थोडीशी भरकटल्या तसं असं म्हणतात ना, दिशा भरकटली की दशा होते. अद्यापर्यंत दशा झाली नाही आहे, कारण अगदी कमाईची गोलंदाजी सतीश मिसालांनी केल्या. 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. अद्याप आपण जर पाहायला गेला तिसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असता. यावतचा बॉल काय चपराक लागवले परंतु एलिमिनेशन मिळालंय कमी. अगदी आपण पाहायला गेला लॉगनला पकडला जेल आणि संपवलाय निलेश पाटील यांचा या मॅच मधील खेळ. विभागातील मानाची पालखी 126 वर्षांची परंपरा आपटा कोळीवाडा मानाची पालखी ऑन स्क्रीन वरती देखील आपण एक स्वर्ग जणू का ते पाहू शकतो. एकवेळा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगली वाहिनी आपण पाहायला सातत्याने ट्रेंडिंग वरती असलेल्या वाहिनी क्वालिटीचं दुसरं नाव. कारण आपण पाहायला गेला ग्राफिक्स पाहायला गेला वेगवेगळ्या अँगल एकाच वेळी बरेचसे अपडेट आपण या वाहिनीच्या माध्यमातून प्रथम तास आपण पाहायला गेले. यो बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटील 16 वरती 5 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जर पाहायला गेलं 7व्या क्रमांकाचे बॅटर दाखल झालेत सतीश मिसाल. याचा बॉल सरळ बॅटने केलाय. 2-2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक बॉल चाललाय सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय. बॉन्ड लाईनची भेट चौकार. शोधलं याबत निलेश पाटील यांना ते करताच आलं नाही. याबतचा बॉल पाहिला जाईल. नक्कीच आपण पाहतोय यस अंपायर रिव्ह्यू व्हाईट साठी तुमचा सॉफ्ट डिसिजन काय असेल. यस रिव्ह्यू त्यांनी रेफर केलाय. अंपायरने आपण पाहिलं अंपायर रिव्ह्यू असेल चेक केलं जाईल ऑन स्क्रीन वरती. प्रत्येक टीमला इट्स फेअर डिलिव्हरी. इट्स फेअर डिलिव्हरी. यस आपण पाहायला गेला आता 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती अवघ्या लागल्या गेल्यात ते जेडीएम बेलवली टीमच्या. ओव्हर अनालिसिस आपण पाहायला गेला संकेत पाटीलचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेला संकेत पाटीलने धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 9 धाबा. त्यानंतर आले आपण पाहायला गेला सूरज केनी आणि सूरजने अभ्यास धाबा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 36च्या शेवटच्या षटकामध्ये अद्याप 6 धावा आणि टीम जाऊन पोहोचले तब्बल 20 या अंकावरती. जर आपण पाहिला नाजूक परिस्थिती आहे या मैदानामध्ये किमान आपण उल्लेख केला होता 55 ते 60 फायटिंग टोटल असेल आणि घरच्या मैदानाचा बराचसा अभ्यास बेलवली टीमला. कारण आपण पाहायला गेला प्रॅक्टिस सेशन देखील याच मैदानावरती साहिल यांनी सांगितलं मॅच संपल्यानंतर जवळ 6 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत असतात. परंतु आपण पाहायला गेला कधी करतं परंतु यापास गोलंदाजी खूप चांगली राहिली. परंतु आपण पाहिला वाईटचा इशारा शेवटचा षटक ध्रुव पाटील आला. ध्रुव पाटील दाखल झाला आता शेवटच्या अंतिम षटकासाठी. पहिल्या सत्राचा स्लॉग होतं षटक. ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं. हाणामारी करावी लागेल आता. बॉल बॅट आणि बॉलचं चांगलं कलेक्शन नाहीये. स्ट्राईक रोटेटिंगचा प्रयत्न होता परंतु या बस पण पाहतोय विकेट येईल रन आउटची. आणखीन एक झटका बसतोय जेडीएम बेलवली टीमला. खूप नाजूक परिस्थिती आहे.
कन्सिस्टन्सी दिसलीच नाही बॅटिंग ऑर्डर मध्ये बेलोली टीमच्या. वाईटचा आणखीन एक एक्स्ट्राची धाव ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. दिशाहीन गोलंदाजी ध्रुव पाटीलच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहायला मिळते आणि टीमची टोटल पोहोचेल आता 22 या अंकावरती. लॉस ऑफ 6 विकेट 22 धावा. इथून किमान अगदी 2-3 मोठे फटके चांगलं टोटल उभारेल. फाईटिंग टोटल असेल बेलोली टीमसाठी, कारण बॉलिंग लाईनअप बेलोली टीमचा खूप कमाईचा. त्यांचं धारदार अस्त्र म्हणजे बॉलिंग लाईनअप. याबाबतचा बॉल स्लाइस केला बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स फील्ड करतील, तत्पूर्वी उचलतील, फेकतील. 2 धावा इझिली कंप्लीट केल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं आता 24 धावा धावफलकावरती लागल्यात. वेदांत पवारनं खेळ सावरला, डाव सावरला, सिंगल डबलला त्याने प्राधान्य दिलं गेलं. त्याला माहिती विकेट गेल्यात, परंतु एक धाव आपल्या टीमसाठी खूप महत्वाची आहेत. कारण दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या बॉलरला आत्मविश्वास देणारी धावसंख्या आपल्याला उभारावीच लागेल. परंतु यावेळेस बीट झाली या बॉलवरती. स्विंग अँड मिस पाहायला मिळेल पुन्हा एकदा. काय गोलंदाजी राहिल्या. अगदी आपण जर पाहिला हिमांश क्रिस्टी 11 चिंचपाडा टीमच्या गोलंदाजांची कमालीची आपलातून मारा झाला. क्रिकेटचे आपण पाहायला गेला गोलंदाजीची मेजबानी जणू काही. यावरचा बॉल बॅटची कडा, कीपर आले ते सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक झटका क्रमांक 7 जेडीएम बेलवली टीमला बसला. अगदी दूरदर्शा झाले की का बॅटिंग लाईनअपची असं वाटायला लागलं, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी ओळखली जाते ही टीम. आता त्यांनी 7 विकेट गमावले 24 या अंकावरती. धावा धावफलकावरती. खूप आपण पाहायला गेला काय गोलंदाजी राहिली. असं विकेट डाऊन झाला, धावसंख्येला ब्रेकच लागला आणि लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का असं वाटतं. परंतु आक्रमण केले यावेळेस, परंतु बॉल चाललाय. मच निडेड षटकार आला फायनली हा षटकार आणि धावसंख्येला बल देणारा हा षटकार आला बेलोली टीमसाठी. अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचले 30 या अंकावरती. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि लास्ट बॉल वरती आलेला षटकार थोडस मोमेंटम शिफ्ट केला आता जेडीएम बेलवली या टीमकडे, कारण 30 धावसंख्येचा आकडा गाठलाय. आता दुसऱ्या सत्रामध्ये हिमांशू क्रिस्टी 11 चिंचपाडा टीमला करायचा 24 बॉल्स मध्ये 31 या धावसंख्येचा पाठलाग. तर आपण स्वागत समारंभाकडे वळूया. काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. तर सुनील शांताराम भागीत साहेब आपण यायचंय. आपलं स्वागत समारंभ होत आहे माननीय श्री नरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि मंगेश पाटील साहेब यांच्या हातचे. सुनील भागीरथ साहेब भागीत आपलं सहर्ष स्वागत आहे. पूर्ण कमिटीच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर रवी दुर्गे साहेब आपण यायचंय. तसेच रवी दुर्गे साहेब,
शेडूमचे रवी दुर्गे साहेब आपले सहर्ष स्वागत आहे पूर्ण कमिटीच्या वतीने आणि नरेश पाटील मंगेश पाटील यांच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत आहे. उत्कृष्ट क्रिकेटर आणि जबरदस्त खेळाडू म्हणून एक ओळखले जायचे शिरडोन संघाकडून तसेच संतोष पाटील साहेब आजिवली आपणही यायचंय. तुमचं ही सहर्ष स्वागत आहे पूर्ण कमिटीच्या वतीने आणि पूर्ण बेलवली ग्रामस्थ मंडळ तुमचं सहर्ष स्वागत करतोय. संतोषजींचं स्वागत केलं जात आहे. तदनंतर आपण स्वागत करणार आहोत आदरणीय गणेशजी गायकर नारपोली. गणेशजी गायकर नारपोली यांचं स्वागत करूया. संतोषजी पाटील यांचं आपण स्वागत केलं. आजिवलीतील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे. गणेशजी गायकर नारपोली यांचं स्वागत. सामना लो स्कोरिंगचा आहे मात्र तरीही तो अटीतटीचा होणार हे निश्चित. दोन्ही संघ आपल्या अस्तित्वासाठी लढतील. गणेशजी गायकर नारपोली यांचं स्वागत केलं जात आहे. होल्ड टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू सर. चला मॅचमध्ये आपण जाऊया. हिमांश आणि ग्रिस्टी 11 24 बॉलमध्ये 31 करायचे आणि पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळा. बॉल आला डीप मध्ये थर्ड मॅन कडे आणि हा सुरुवात झाली दर्जेदार चौकार. इन्व्हेस्टमेंट जे दुर्गा माता बेलोली संघाला करायची होती इतक्या जास्तही धावांची इन्व्हेस्टमेंट झालेली नाहीये परंतु लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये लढता फार चांगलं येतं आणि ते लढावं लागेल. डिफेन्सेबल सेन्सेबल क्रिकेट मागील बॉलवर आलेल्या चौकारने त्याच्यानंतर डिफेन्स करत असताना दिसले. एक रन त्या कंप्लीट करत असताना सिंगल संघ पोहोचलेले सदस्यतेमध्ये 31चं टार्गेट आणि 5 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये आलेले आहेत. सूरज सावंत जो गोलंदाजी करतो पहिला पॉवर प्ले अगदी हाताळण्याची जबाबदारी बेलोलीकडून सूरज सावंतच्या खांद्यावर आहे आणि सदस्यतेमध्ये 5 धावा. आज आकाश गोल्डन डक बनला. चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न लॅप करायचं होतं खरं तर या बॉलला पाटम बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलची ते सांगता होत असताना संकेतला आपण मैदानात बघतो. संकेत पाटील आणि त्यासोबत ओमकार केणी यांना आपण बघतो. सूरज बॉलिंग ट्रॅकवर कटर बॉल राहिलाय स्विंग आणि मिस. डॉट बॉलची ते सांगता होतं ना आपण बघितलं. संकेत पाटील चिंचपाडा प्रीमियर लीग मालिकावीर बाईक मोठं योगदान होतं खरं तर. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अपील भरपूर झाले लाऊड होती परंतु पंचाने फेटाळली. बऱ्याच गोष्टी असतात स्पेशली 3 लेंथ लाईन अँड हाईट फॅक्टर 3 गोष्टी मॅच होत असतील तर यस डेफिनेटली तुम्हाला LBW बाद दिलं जातं. त्यामधून एक जरी विकेट झाली तरी देखील सूरज सावंत जो बॉलिंग ट्रॅकवर सध्या बघायला मिळत आहे. 5 धावा पहिल्या 5 बॉलमध्ये खूप चांगलं कमबॅक त्यांनी केलेलं आहे. हो आणखी एक तेज तारा गुड बॉलिंग. पॉवर प्लेचा पहिले षटक पहिल्या बॉलवर आलेला होता चौकार आणि त्याच्यानंतर आली सिंगल आणि नंतर अगदी क्षणात त्यांनी बदल केलेला आहे स्वतःमध्ये आणि लगातार 4 निर्धाव चंडीने फेकलेत आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 31 धावांचं टार्गेट असताना फक्त 5 धावा आलेत. बिनबाद बॅटिंग करत असताना सध्या चिंचपाड्याचं आता उर्वरित 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. खूप चांगली आणि महत्वाची लढत आहे. अगदी बघितलं तर संकेत पाटील भरपूर अपेक्षा लगातार 4 बॉल डाऊट जरी झाले असलं तरी संघ त्याच्याकडून करेल. अगदी संपूर्ण आमचा अँटिक ग्रुप त्यांचंही स्वागत आम्ही करू. नेहमी ते शुभेच्छा देत असतात प्रत्येक खेळाडूला संघाला. चिंचपाडा गावचा कोणताही संघ असू द्या
एक ओव्हर संपले, रन फलकावा 5 धावा, 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये ओमकार आहेत आणि संकेत अजूनही मैदानामध्ये. चिंचवाड्याकडून दिनेश पाटील जो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले, पहिले षटक अफलातून गोलंदाजी केलं. दिनेश पाटील लेजंड. हो, पहिलाच बॉल, ॲक्युरसी बघा गोलंदाजीची. क्रिकेट खेळामध्ये कोण म्हणतं की तुमच्याकडे स्पेस पाहिजे, तुमच्याकडे नियंत्रित टप्पा असेल तर तुम्ही मोठमोठ्या फलंदाजांना अगदी मैदानामध्ये शांत उभं करू शकता. याचं उत्तम उदाहरण करेल निलेश पाटील यांचा मागील बॉल अगदी बघू शकता. परफेक्ट मिडल समोरील बॉल होता, परंतु सुदैव की ओमकारने या बॉलला फक्त सन्मान दिला. बॅटम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट आणि गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. निलेश पाटील थर्ड अंपायरची मागणी ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. चला मंगेशजी पाटील. मंगेशजी पाटील यांना सुट्टी नाही. जोपर्यंत अंतिम पारितोषिक दिलं जात नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. आणि इथे विकेट, मोठी विकेट. संकेत पाटील बायकर मॅन आणि त्याला मैदानामध्ये थांबवलाय. अगदी लो स्कोरिंगचा मॅच आणि परंतु हाय व्होल्टेज अगदी या सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि संकेत पाटील झेलबाद. महत्वाचा विकेट या दरम्यान त्यांनी मिळवलाय. एक सूचना असणार आहे, आजचे सुपर 6 ची टीम आपल्याला मिळाल्यानंतर पहिला जो सामना होणार आहे तो सामना असणार आहे खिडूकपाडा 40+ वर्सेस बेलवली 40+. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आजची सुपर 6 ची टीम आपल्याला मिळाल्यानंतर जो पहिला सामना सुपर 6 चा होईल तो 40+ चा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, या सूचना तुमच्यासाठी आहेत अपकमिंग टीम्स, कारण त्या पद्धतीने तुम्हाला लीड करता येईल. यानंतर सतीश मिसाल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण झाले. खराब फिल्डिंग, अगोदरच धावा वाचवण्यासाठी फार कमी आहेत आणि अशामध्ये झालेली मिस फिल्डिंग आणि त्यावर आलेला षटकार 6 रन. फलक अगदी बघू शकता ऑन बोर्ड वर लागलेले आहेत. सदस्यतेमध्ये 12. अगदी खूप चांगली लढत आहे. चिंचपाडा संघावर दाखवलेला विश्वास सन्माने आमचे रवींद्र भोईर साहेब, हिमांशू एंटरप्राइजेस चे सर्व प्रीतमजी पाटील, आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक. अनेक स्पर्धा आम्ही एकत्रित केल्या आणि 40+ लेजंड खेळाडू आपलं हार्दिक स्वागत. थोडीशी शॉर्ट लेन्थ होती, हाफ ट्रॅक होता, बॉल अगदी दिशा देण्याचं काम केलं आहे. बॅकवर्ड कव्हर पॉइंट कडे चाललाय. बघा किती चांगली चपलाई, सर्कल मधून तिथे निघाले. क्षेत्ररक्षक होते सिद्धू पाटील. गुड फिल्डिंग, गुड सेव्ह. तुम्हाला या मॅच मध्ये फिल्डिंग मधून भरपूर मेहनत करावी लागेल, कारण म्हणताना कोणतीच लढाई एकतर लढता येते परंतु जिंकणं फार कठीण असतं. त्यामुळे जर हाताला हात मिळाला एक मोठा हँडशेक तयार होईल आणि त्यामुळे तुम्हाला गोलंदाजांना साथ द्यावी लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून 14 बॉल मध्ये 17 धावा चिंचपाड्याच्या दृष्टिकोनातून एवढ्या की कठीण नाही आहेत. सतीश मिसाळ सारखा अजूनही खेळाडू, ओमकार केनी सारखा अजूनही खेळाडू मैदानामध्ये तैनात आहे. त्यामुळे चिंचपाडा थोडासा निश्चिंत असेल, परंतु खरी परीक्षा आपल्या होम ग्राउंडवर मैदानामध्ये बेलवलीची. निलेश पाटील 4 बॉल डिलिव्हरी केले, 9 धावा, 1 विकेट त्यांच्याही खात्यामध्ये जोडलेले आहे. सतीश मिसाळ 2 बॉलमध्ये 8 वर तो जाऊन पोहोचला. चांगला 400चा स्ट्राईक रेट त्यांचा मैदानामध्ये. अगदी लोअर फुल टॉस बॉल जमिनी समांतर खेळत डीप लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत पोहोचेल त्याच्या अगोदरच मिड विकेटचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय. सिंगल रन या बॉलवर कंप्लीट होतो. सर ठीक रात्रीचे 11:53 सध्या अगदी तुम्हाला बघायला मिळतील. बेलवली संघ अगदी मैदानामध्ये
बघा मितीन खूप शुभेच्छांचा वर्षाव दोन्ही टीमवर होते. संघांचा स्वीकार करूया. हरेश शेठ पाटील आपले आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. टीम बेलवलीला निलेश पाटील सज्ज होत आहेत. ओ इथून स्विंग अँड मिस क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल. फर्निचर केलं डिस्ट्रॉय आणि मोठी विकेट. खेळाडू बाद. ठेवलाय बेलवली या गावाला. सारे खेळाडू खेळती जिद्दीने असं केलं तो लय झुंजार. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात एक नंबर. मंगेश पाटील दादाचं आयोजन आहे साऱ्यात एक नंबर. बघा दिनेशजी पाटील यांचे बंधू उमेश पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव स्क्रीनवर स्वागत आपलं. मंगेश पाटील यांचे गीत वाजले या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आणि त्यांनी साकारलेले माजी सरपंच व सदस्य चषक सन्माननीय श्री माजी सरपंच नरेश महादेव पाटील साहेब रुपयेचे पाटील सदस्य जबनजी पाटील सदस्य यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला ही अनुभवायला मिळते. पहिले 2 षटकं फेकले गेले. 3 फलकावर धावा आहेत. 15 विकेट गेले. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. हा सामना विजयासाठी डू ऑर डायची लढाई आहे. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून परंतु छा पद्धतीनं कमी धावा असताना बेलोली संघ देखील लढतोय. त्यांच्याही कौतुकास्पद कामगिरी त्यांची स्तुती व्हायला हवी. क्रिकेट खेळामध्ये मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतो. जिद्द चिकाटी तुमच्या सोबत असेल तर कोणत्याही किती मोठा संघर्ष तुमच्या वाट्याला येऊ द्या तो लढला जाऊ शकतो. लढल्याशिवाय जय पराजय यांची चव तुम्हाला चाकता येत नाही. बघा पंच इशारा करतात प्लीज फिल्डिंग टीम. बेलोली टायमिंग अलर्ट तुमच्यासाठी. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवली नाहीत तर तुम्हाला इथे रूल्स लागू होतात जे इतर टीमलाही होतात. त्यामुळे डिसिजन्स अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स सगळ्यांसाठी नियम सारखे. त्यामुळे तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. याच्या अगोदर ओमकार क्लीन बोर्ड झाले. आता सतीश मिसाल आणि मैदानामध्ये श्लोक केनी हे 2 खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. वेदांत पवार जे सध्या होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. तिसरा निर्णायक षटक. पहिला बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला आणि तो बॉल आहे डॉट बॉल. अफलातून लढाई आहे. क्रिकेटचा इतिहास साक्षीदार आहे. नेहमीच लो स्कोरिंगच्या मॅचेस हाय व्होल्टेज झालेले आहेत का पुन्हा एकदा तो इतिहास मैदानामध्ये दौडवला जाईल का? अगदी जे आतापर्यंत 13 बॉल डिलिव्हर झालेत ते असंच काही सांगतायत कारण येणारे 11 बॉल 16ची गरज. हो सेम टू सेम हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न सतीश मिसाळ मैदानामध्ये शांत करण्याचं काम त्याला केलेलं आहे. अडचणी भरपूर आहेत परंतु अडचणीवर मात करावं लागेल. स्ट्रायकर एंडकडे सुलभ लाभ बघतो. येस सर थँक्यू. याच दरम्यान शौर्य सुनील भागीत यांच्याकडून खुश खबर. जेडीएम संघ जिंकल्यास त्यांना 2000चं पारितोषिक देण्यात येईल. सुलभ केनी. ओ काय डिलिव्हरी. वेदांत पवार पॉवरफुल गोलंदाजी. लगातार 3 डॉट बॉल. गुड बॉलिंग. अफलातून कामगिरी. अगदी सतीश मिसालला आपण बघतो 12वा खेळाडू थोडं टेन्शन मध्ये त्यामुळे थोडी त्याची तारंबेल उडाली आहे परंतु मॅच अजूनही ऑन आहे मैदानामध्ये. वेदांत आमिसामिंग स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची नामी संधी. मोठी विकेट सतीश मिसालची. बायकर मॅन आणि मैदानातून बाहेर वेदांत पवारनं पॉवरफुल गोलंदाजी केली. फलंदाज बाद. तीन लगातार डॉट आणि विकेट आणि येणारे जर 2 बॉल डॉट आले तर आमचे मुख्य आयोजक मंगेश पाटील किती 3000 आणि 3000 शौर्य सुनील भागीत यांच्याकडून 500. 16 पाहिजेत मेडन षटकासाठी. क्या बात आहे. परंतु ही लढाई इतक्या अर्धवट सोडून जमणार नाही. लढाई सर दोन्ही टीमला. नितेश मैदानामध्ये आलेले आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. 8 बॉल मध्ये 16. 200च्या स्ट्राईक रेटने रन करायचे आहेत. नितेश केनी सज्ज होत असताना 15 वर संघ थांबलाय. 3 विकेट गेलेत.
आणखीन एक बरं तो व्हाईट बॉल. पवार सरांचा विचारा मैदानामध्ये अगदी बघू शकता. अतिरिक्त रन या चेंडू गणित 8 बॉल 15 धावांची आवश्यकता. सुदर्शन यांची माहिती आम्हाला देत असताना स्वतःच्या होम ग्राउंड वर लढत असताना एका बाजूला बेलवली संघ तर या स्पर्धेमध्ये पावणा संघ चिंचपाडा हिमांश आणि क्रिस्टी या नावाने हा संघ दाखल झालेला आहे. 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. सामना बॅलन्स आहे दोन्ही टीम कडे. आणि या वेळेस आउट आउट. व्हॉट अ स्ट्रोक. बट फिल्डर देर नाही अडू शकले. अफलातून अगदी पॉवर जनरेट करत असताना पेक्षा कव्हरला षटकार. थँक्यू. बघा मंगेशजी पाटील ऑन स्क्रीन आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्या सांगून जातं किती मेहनत आहे. टेन्शन सांगून जातं मैदानामध्ये. कारण आयोजन करणं आणि ते निभावणं या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि चेहऱ्यावरील तणाव अगदी बघू शकतो. थोडस जो थकवा आहे तो बरेच काही सांगून जातं. 7 बॉल 9 उंच गेला हा बॉल. मैदानामध्ये नितेश केनी दुवा बनून आलेत आपल्या संघाचे. लगातार 2 सिक्सर तरी ठोकलेत आणि चिंचपाड संघाला या मॅच मध्ये इन केलंय. टायमिंग तुमच्या टायमिंगचा नाद नाही करायचा श्रीकांत भाई. डीजे श्रीकांत मी विनंती करेन उमेशजी पंडित सांगडे यांना की आपण यायचंय क्रिकेट मंचावर. आपलं स्वागत असणार आहे. उमेशजी पंडित सांगडे मंचावर आपण पाहतोय. सुभाषजी नाईक सरपंच खानाव, त्याचबरोबर नामदेवजी धनावडे लोणिवलीवाडी, भरत मामा सांगडे यांनाही विनंती करतोय. तसंच रुपेश ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती करतोय यायचं. शाहीर तुकाराम पाटील यांनाही विनंती करतोय यायचं स्टेजवर. चला वळूया सामन्याकडं. परशुराम पाटील सर मोठं नेतृत्व या स्पर्धेमध्ये. खूप चांगली लीड केले स्पर्धा त्यांनी. सगळ्यांचं अधिक स्वागत. मॅच मध्ये आता लक्ष केंद्रित करूया. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. बेलुडीच्या दृष्टिकोनातून पहिले 4 बॉल डॉट आले, विकेट आले आणि त्याच्यानंतर 2 षटकार खाये वेदांत आणि सामना येऊन थांबलाय 6 मध्ये 3. रात्रीच्या ठीक 12 वाजता वेदांतचे 12 वाजवले. अंतिम 2 बॉल मध्ये 12 रन केल्या. काय योगायोग. स्विंग करत असताना दिसलाय बॉल. पंच आमच्याकडे वळत आहे. डेफिनेटली वाईटच आहे कारण ऑलरेडी लेग ब्रेकचा वापर झाला होता. ऑप्शनच्या बाहेर रिलीज झालेला बॉल लाईनच्या दूर गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये स्वप्नीलला आपण पाहिलं. बघू शकता तुम्ही लगेचच दूध का दूध पाणी का पाणी. डेफिनेटली गुड डिसिजन अंपायर्स. व्हाईट बॉल अगदी तुम्हाला बघायला मिळतील. एनर्जी आणि धावामध्ये अंतर 6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये इन झालाय. चिंचवाडा संघावर प्रेशर नाहीये. जरूर 3 विकेट गेले होते परंतु नितेश केनी सारखा खेळाडू मैदानामध्ये अजून सुलभ लाभ तुम्हाला सायकल एन कडे बघायला मिळेल. आकाश चिंता भेडसावत आहेत मैदानामध्ये. थोडंसं अमरेला फिल्डिंग कसं लावता येईल. या 2 धावा इथून वाचवता येतील का या प्रयत्नांमध्ये सध्या ते इस्टर्नच्या पाठीमागून फिल्डिंग डिपार्टमेंट सेट करतोय. 6 मध्ये 2 पाहिजेत. कठीण नाहीये मुलाची मॅच चिंचपाडाला परंतु का स्वप्नील हिरो बनेल. पहिला बॉल खूप चांगला. स्वप्नील कडून अपेक्षा स्वप्नपद ठरणारी गोलंदाजी राहील स्वप्नील कडून. पहिला बॉल जो त्याने व्हाईट बॉल फेकला आणि त्याच्यानंतर अगदी डॉट बॉल. का बॉल जी चर्चा सुदर्शन रिलीज ऑफ द डिलिव्हरी मधून जेव्हा बॉल डिलिव्हर्ड होतो तेव्हा का स्वप्नील पंचाच्या अँगल मध्ये समोर येतात का वॉर्निंग देण्यात आलेली आहे पंचांकडून. हे सर्व महत्वाचं चेक. याच दरम्यान एक आनंदाची गोष्ट म्हणण्यापेक्षा यंदाच्या सीझन मध्ये स्वप्नील निकमने 3 निर्धाव षटकं टाकलेत खेळत असताना. आज गरज असणार आहे तशा प्रकारच्या षटकाची. 5 बॉल 2. डिफेन्सिव्ह क्रिकेट वन हँडेड कॅच. का झेल पकडलाय निलेशनं अफलातून. शॉकिंग. खरं तर सुलभला शॉक केलं आणि आणखीन एक विकेट.
सुनील भागीत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. स्वप्नील निकमसाठी कुशखबर. शौर्य 11चे पॅकर सुनीलजी पाटील, सुनीलजी भागीत यांच्याकडून हे खरं तर पारितोषिक आहे. बघायचं 29 बनले, 2 पाहिजेत. लो स्कोरिंगची मॅच अगदी बघू शकता. 4 बॉल आणि 2ची गरज. स्वप्नील दम दाखवत असताना नवीन खेळाडू रत्नदीप मैदानामध्ये आलेले आहेत. मॅच ऑन आहे. निर्णायक बॉल स्वप्नीलचा. टर्न केला बॉलला, दिशा दिले, पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन बनते. स्कोर लेवल एरिया सिंगलच्या मदतीनं. आता उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. नितेश केनी मैदानामध्ये आपल्या अनुभवाचा वापर त्याने आतापर्यंत केलेला आहे. 2 बॉलमध्ये 2 हिट त्यांनी ठोकले आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं होतं. चला टीम लोणीलीवाडीचे कॅप्टन तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. व्यासपीठावर तुम्ही येऊन थांबा. मॅच संपता क्षणी टॉस केला जाईल. अगदी विनर वर्सेस विनर या 2 टीम मध्ये स्वप्नील सज्ज होत असताना 3 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग, थोडे अमरेला फिल्डिंग. 30 वर सध्या संघ बघतो. 1ची गरज. पंच वळतायत आमच्याकडे. या सिटीचं वाईट अँड मॅच फिनिश. सामना जिंकलाय मैदानामध्ये हिमांशु अँड ग्रिस्टी. चला DRS ची मागणी करण्यात आलेली आहे फिल्डिंग टीम कडून. साफ सिग्नल वाईट होता आणि पंच लगेच चेक करतात ऑन स्क्रीन. बॉल कुठून कुठे गेलाय हे एवढं महत्वाचं. कुठे गेल्यापेक्षा कुठून गेलाय. वेट थोडस आपण प्रतीक्षा करूया. पंच योग्य निर्णय आपल्याला देतील. Yes, it is a wide and match finish. अभिनंदन हिमांशु आणि ग्रिस्टी 11 चिंचपाडा. हार्ड लक टीम जय दुर्गा माता बेलवली. चला टॉस आपण करूया लगेचच. चिंचपाडाचे कॅप्टन या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल लगेचच लोणीलीवाडी. मॅन ऑफ द मॅच संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. संतोषजी पाटील अजिवली एक सामाजिक कार्यकर्ते, समाज जीवनामध्ये तत्पर असणारे व्यक्तिमत्व. विशालदादा चोरगे यांना विनंती करतोय यायचं स्टेजवर. सिद्धू पाटील, सचिन पाटील यायचं आहे स्टेजवर. आपलं स्वागत आहे. आणि मॅन ऑफ द मॅच सतीश मिसाल ज्यांना गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्याने अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. बॅटिंग करत असताना 9 धावा देखील केल्या. सतीश मिसाल मॅन ऑफ द मॅच. चला यायचे कर्णधार. लोणवली वाडी संघाचे कर्णधार इथं पोहोचले. दादा मॅन ऑफ द मॅच.